जी माहिती येते ती अतिशय शॉकिंग आहे. रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर, 2 दिवस झाले आपण त्यांच्याबद्दलही बरंच ऐकतोय, त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. पण आता मी जे नाव घेणार आहे त्यांचे नुसतेच आपण फोटो बघितले होते आणि व्हिडिओज बघितले होते, पण आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते. आता व्हॉट्सअप किती झाले आणि इतर किती झाले मला माहित नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं. आता ही सगळी माहिती मी ऍज अ रिस्पॉन्सिबल सिटीझन आधी यंत्रणांना दिली. तर आत्ताच्या घटकेला जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर अशा व्यक्तीला 17 त्यांचे कॉल झालेत, तर हे कशासाठी झालेत ह्याचं उत्तर एकनाथ शिंदेनी देणं गरजेचं आहे. चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत. सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत आणि आशिष शेलार यांचा देखील 1 कॉल आहे. आता हे मी नॉर्मल कॉलबद्दल बोलतेय, याच्यात व्हॉट्सअप कॉल्सचा काहीही उल्लेख नाहीये, कारण त्याची माहिती आपल्याला मिळू शकत नाही. तर आत्ताच्या घटकेला पहिलं नाव आहे तृप्ती खरातांचं, जे आपण समजू शकतो की बाबा कुटुंबातल्या लोकांशी जास्त बोलणं होत असेल. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत, दुसऱ्या नंबरवर, आणि 33,727 सेकंड या रुपाली चाकणकर खरातांशी बोलले होत्या. तर मला तेच वाटतंय की आत्ताच्या घटकेला यांना अटक होऊन यांची पूर्ण चौकशी, पहिलं तर यांच्यावर FIR झाला पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे. कारण इतका वेळ कोणी कुठल्याही गुरुशी कधीही बोलत नाही. 177 कॉल आणि 33,727 सेकंड जर ही व्यक्ती बोलत असेल तर ती काय बोलत होती याची चौकशी डेफिनेटली झाली पाहिजे. तिसरं नाव आहे दीपक लोंढे यांचं. दीपक लोंढे कोण आहेत? दीपक केसरकरांच्या अतिशय जवळचे व्यक्ती. यांचे 189 कॉल्स झालेले होते खरातांना, ते सुद्धा तब्बल 30,579 सेकंड